नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. मित्रांनो, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते लाल बटन आहे त्याच्यावर काहीतरी फेकून मारा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज भाऊचा धक्का नव्हता, महाराष्ट्राचा धक्का होता आणि महाराष्ट्राच्या धक्क्याचे सूत्रसंचालन करणार होते डॉक्टर निलेश साबळे. तर त्यांनी सूत्रसंचालन काय व्यवस्थित, म्हणजे ते ॲक्च्युली ते त्या ग्रुपमध्ये नाहीच आहे, ते कॉमेडी ॲक्टर आहे, त्यामुळे त्या पद्धतीने सूत्रसंचालन करत होते. पण आम्हाला असा विषय पडला, तुम्ही असे भाऊच्या धक्क्याच्या ऐवजी महाराष्ट्राचा धक्का ठेवता, पण महाराष्ट्र जे बोटिंग करतो त्याच्यावर तुम्ही विचार का करत नाही? आणि महाराष्ट्र ज्या SMS केले जातात बिग बॉस सरांना, आणि बिग बॉस सरांना रिक्वेस्ट केली जाते का आर्याचं तुम्ही जे डिसिजन घेतलं होतं ते चुकीचं होतं, मग ते तुम्ही का त्याच्यावरती विचार करत नाही? तुम्ही एवढा का महाराष्ट्राचा विचार करता की तुमच्या शब्दांमध्ये महाराष्ट्राचा धक्का येतो ना? आणि भाऊच्या धक्क्याची महाराष्ट्राचं धक्का. तुम्ही नाव चुकले वाटतं बिग बॉस ठेवायचं. तुम्ही असं ठेवायला पाहिजे अरबाज निक्कीचा धक्का, भाऊचा धक्का नाही तर अरबाज निक्कीचा धक्का असं नाव ठेवायला पाहिजे होतं, कारण की तुम्ही त्यालाच जास्त सपोर्ट करता. त्यांना जास्त प्रश्न विचारले गेले असं वाटत होतं. आणि बाकीच्या पॅडी जाताना फक्त एक दोन प्रश्न विचारले गेले, एक दोन प्रश्न विचारले पत्रकारांनी. सूरजला पण एक दोन, पण सूरजचं जास्त चुकत नसल्यामुळे प्रश्न कमी विचारले, पण जे विचारले त्याच्यात चांगले विचारले. जसे वाईट काही प्रश्न नव्हतेच, फक्त वाटत होते ते कोणाचे, ते म्हणजे परफेक्टली जे प्रश्न विचारले, म्हणजे एकदम परफेक्ट प्रश्न विचारले ते विचारले होते अरबाजला. आणि अरबाज त्यांचं गोल गोल चक्रीसारखं उत्तर देत होता, आणि तो पण उत्तर त्यांनी परफेक्ट आणि अचूक क्लिअर उत्तर नव्हतं. तो फक्त आहे ना असा गोल 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 फिरवायचे कामं करत होता, आणि त्याचं फक्त निकीला, त्याच्यात पण तो निकीची बाजू घेत नव्हता, त्याच्यात पण तो गोल गोल फिरवत होता. कारण की निकीची बाजू त्यांनी एक दोन प्रश्नातच घेतली, पण काही प्रश्नांमध्ये डायरेक्ट त्यांनी बाजीच पलटी मारून टाकलेली. तुम्ही नीट ऐकून बघा ते प्रश्न म्हणजे त्याला समजले होते का नाही समजले, का त्याच्या डोक्यातून हवेने वरतून जात होते. त्याला एवढा सर्व प्रश्न विचारला गेला की अरबाज तुम्ही इथं आलेले का निकीसाठी गेम खेळायला आले का? पण मग आपल्याला दिसतंय, पण तो मध्ये म्हणतोय नाही, निकी माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, मी निकीसाठी काही पण करू शकतो. तर मित्रांनो, विचार करायची गोष्ट आहे. जो व्यक्ती स्वतःचा गेम स्वतः खेळू शकत नाही, आता कॅप्टन्सी झाल्यानंतरून पण तो प्रश्न निकीला, कॅप्टन पण त्या निकीमुळे जान्हवीमुळे झाला, तो काय स्वतःच्या हिमतीवर अशा व्यक्तीला सपोर्ट करून बी फायदा नाही. जो स्वतःसाठी लढत नाही, तो दुसऱ्याला म्हणजे त्याच्या सांगण्यावरनं लढतोय. म्हणजे तिथं आपण विचार करायची गोष्ट आहे की आपण म्हणतो सूरज शिकलेला नाहीये, सूरजला गेम खेळता येत नाही, ते दुसरे शिकवता त्यावेळेस सूरज खेळतोय. पण मग इथं अरबाज का पलटू नये? अरबाज बी तसाच दिसतोय. ज्यावेळेस निकी शिकवतीये त्यावेळेस तो नॉमिनेशन करतो, निकी सांगती त्यावेळेस तो कॅप्टन्सी टास्क खेळतो आणि त्याला कॅप्टन्सी बाहेर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे सूरज तरी स्वतःच्या मनाने आणि न शिकल्यामुळे कसं ना कसं टास्कमध्ये पुढे जायचा प्रयत्न करतो आणि तो समजून खेळतो. पण इथं तर उलट आहे. इथं तर ती एक राणी महाराणी सारखी आहे आणि तू तिच्या मागे गुलामगी करत करत तिचं ऐकून खेळतो. म्हणजे ती जशी नाचव तसं नाचतो. म्हणजे मग हा प्रश्नाचं उत्तर हेच होतं की तू स्वतः वैयक्तिक तिथं खेळायला आलेलाच नाही आहे, तुझं वैयक्तिक काहीच गेम नाही आहे, शून्य, एक मोठा झिरो आहे. मग तू पत्रकारांना सांगायचं होतं की नाही, मी तर वैयक्तिक माझ्यासाठी नाही आलेलो, मी निकीसाठी आलेलो आहे, ती मला इथं घेऊन आलेली आहे पहिल्या दिवसापासून. म्हणजे तू स्वतःचा माइंड कुठं ठेवून आलेला आहे काहीच समजत नाही. तर अशा प्रकारे गोल गोल देणाऱ्या प्रश्नाचे उत्तरं होते तो म्हणजे अरबाज, ज्यांनी सगळे गोल उत्तरं दिले, एक पण परफेक्ट उत्तर नव्हतं. तर मित्रांनो, ते आपण ऐकल्यानंतरून आजचा दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे जान्हवी काय म्हणते, एकटी खेळती, काय म्हणतात त्याला इंग्लिश मधनं, इंडिव्हिज्युअल एकटी खेळती. तर मित्रांनो, आपल्याला वाटलं काय जान्हवी इंडिव्हिज्युअल खेळती? कारण की तिने ह्या हप्त्यामध्ये काही दिवस दाखवलं
की मी इंडिव्हिज्युअल आहे आणि शेवटचे ज्या कॅप्टन बनवायचा टाइम आला लगेच तिने आरबाजला सपोर्ट केलं. आणि त्याच्या आधी ती काय म्हणत होती की मी याला सपोर्ट करणार नाही आणि वैभवला नाही. म्हणजे ही तिच्या मतावर ठाम नाहीये. हिला दुसऱ्याची गरज पडती, त्या अरबाजची गरज पडणार असं तिला वाटतं. निकीची अरबाजची गरज तिला पडणार. मग ही काय इंडिव्हिज्युअल खेळती. ती बोलत होती की मी पहिलं चुकले होते आणि मेन म्हणजे ती तिच्या मतावर पण ठाम नाही. हा ती बोलती आणि ती म्हणत होती की मी पहिले चुकले होते, मी चुकीची संगत, आपल्याला वाटलं होतं चुकीच्या लोकांमध्ये सामील झाले. तुम्हाला वाटलं होतं ना, आम्हाला सुद्धा वाटलं होतं की ही सुधारली, आता ही परत तिकडे वळणार नाही. ती वळाली पण वळाली. आणि आता आजच्या ते आजच्या याच्यामध्ये म्हणती थोडंसं बॅकअप गेली नाही. आजच्या याच्यात म्हणते की मी माझी इंडिव्हिज्युअल खेळते. मग काल कुठे गेली होती. आणि ती सुरुवातीपासून ती म्हणते होती की मी सुरुवातीपासून चुकले, की मी चुकीच्या टीममधनं गेले, मग चुकीच्या व्यक्तींसंगती मी खेळत होते. तुला का आम्ही काय बळजबरी करत होती की बिग बॉसनी बळजबरी केली होती. नाही बाई, तू याच्याबरोबरच खेळ. तू एवढं म्हणजे बघायला गेलं कालपर्यंत ती गोड गोड बोलत होती. आणि बी टीम सांगते तिचा कोणता मोठा वादच नव्हता. तिने कोणासंगती वाद केला. पहिला मुद्दा होता म्हणजे ती वर्षाताई संगती वाद केला. आज ती वर्षाताई संगती गोडे आर्या संगती वाद केला. ती आर्या बाहेर गेलेली आहे. दुसरा जो वाद होता तिचा तो कोणा संगती होता, पॅडी दादा संगती होता. आज ती पॅडी दादा संगती गोडे. तिने ऍक्च्युली तो घरातला वाद नव्हता, तो बाहेरचा वाद ती घरात दाखवत होती. आणि ए टीम संगती पुढे तिचा वाद होता. फक्त एवढंच झालं की त्यांच्या बरोबर खेळत होती तर ती दिसत नव्हती, निकी दिसायची. आणि निकीची ती असं वाटायचं लोकांना की ती निकीची सावली. तिचा स्वतःचा वैयक्तिक कुठंच मुद्दा नव्हता. ती पहिले काय करत होती, निकीचे मत मी तिचा मुद्दा उचलायची, त्याच्यामध्ये ही जास्त वडवड करून जायची, निकी शांत राहायची. त्याच्यामुळे ही जास्त ओढ व्हायची. हे तिच्या तेव्हा लक्षात नाही आलं. तू तसा गेम नव्हता खेळायला पाहिजे. निक्कीनी जर मुद्दा उचलला आहे ना तर निक्कीलाच मुद्दा उचलून द्यायला पाहिजे. तर तू नवीन मुद्दा उचलायला पाहिजे. पण हिने तसं नव्हतं केलं. त्याच्यामुळे ती निक्कीची सावली म्हटल्या गेली होती. त्याच्यामुळे निक्कीची सावली म्हणल्या गेली होती. पण आज जर विचार केला की ती कशी खेळती, पण आपल्याला तर असं वाटतंय की ती पलटूय. ती निकीने सांगितलं की तिने माईक बाजूला केला आणि आता निकी तर खोटं बोलणार नाही. खरं सांगतो मित्रांनो, निकी अशा गोष्टीमध्ये मी जर पत्रकार म्हणून चार लोकांमध्ये मी जर पत्रकार म्हणून गेलो असतो तर मी डायरेक्ट निकीला आणि जान्हवीला विचारला असतं, तुम्ही असे सरड्यासारखे रंग का बदलता. हा प्रश्न तर मी पहिले केला असता. तेच होतंय. ती बाजूला ती माईक बाजूला करून सांगितलं आपण दोघं लढू. म्हणजे तुला प्रेक्षकांना फक्त दाखवायचंय का मी आता इंडिव्हिज्युअल आहे, मी स्वतः व्यक्ती खेळतीये. पण निकीच्या मागे किंवा याच्या मागे त्यांचं सांगतेच खेळायचंय. ग्रुपमध्ये कालच्या पण टास्कमध्ये वर्षाताईनी गोड पाणी प्या माझं एक दोन ग्लास प्या, जान्हवीनी पिलं. त्यानंतरून बी टीमकडनं ती बी टीम सांगती बसती. धनंजय पवार सांगते तिची काही दुश्मनी आहे का, काहीच नाही. तो तिला काहीच बोललेला नाही. आणि तो म्हणत पण होता की तुम्ही जान्हवी माझा एकतरी ग्लास बी चांगलं आहे, तुला मी ते गोष्टी पाणी आहे म्हणजे असं आहे तसं आहे त्या गोष्टी एक तरी ग्लास पी. ती गेली का तिथपर्यंत, ती गेलीच नाही. म्हणजे तुला पूर्ण सपोर्ट कोणाला करायचा होता, आरबाजला करायचा होता. त्याच आरबाज आता तो मुद्दा काल पण आमच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे आणि तोच परत डबल बोलून पण उपयोग नाही आहे. म्हणजे मित्रांनो, जान्हवीला एकटं खेळायचं नाहीये. ती दिसती एकटी आहे पण ऍक्च्युअली ती एकटी खेळायचं नाही. आणि जान्हवी प्रत्येक काय करते, ती दाखवण्यापुरतं करते की ती प्रत्येक वेळा साड्यासारखे कलर रंग चेंज करती. साड्या पण इतके करत नसेल तितकी जान्हवी करती. तिच्या चेहऱ्यामध्ये आणि तिची जी ऍक्टिट्यूड आहे तो दिसून येतो की ते पत्रकार समोर पण दिसून आला की ती आवरायची भाषा आणि ते ऍक्टिव्ह ते म्हणजे काय म्हणतात नाही का ते अग्रेसिव्हपणा तो सगळा दिसून आला. तर अशा व्यक्तींना सपोर्ट करून पण मित्रांनो मजा नाही आहे की जो स्वतःच्या शब्दावरती ठाम नसतो तो कधी पलटी मारतो. तर त्यानंतरून आपला जो मेन मुद्दा आहे म्हणजे अंकिता वालावरकरला तर एकही उत्तर देता नाही आलं. ती उत्तर काय देत होती काही समजत नव्हते. म्हणजे मलाही कळालं नाही तिने काय, तिला काय प्रश्न विचारले तिने उत्तर काय देत होती. तिला म्हणजे ती ऍक्च्युली बघायला गेलं तर कमजोरपणा तिच्यामध्ये आहेच. तिला मेन म्हणजे तिचा एक मुद्दा आहे, तिला आहे ना कोणावरच भरोसा नाही.
ती वैयक्तिक तिला असं वाटतं की मीच लय भारी आहे खेळणारी आणि माझं यांनी सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि मीच या बीटीची लीडर झाली पाहिजे. मीच एक शाणी, बाकी सगळे येडे, असं तिला वाटतं. हा, तिचा मुद्दा तो आहे की मीच एक शाणी इथं आणि बाकी सगळे येडे इथं. ती सूरजला कंट्रोल करायला पाहती, पॅडी दादाला बोलती, अभिजितला कंट्रोल सगळ्यांनाच कंट्रोल करायला पाहते, सगळ्यांनाच कंट्रोल करायला पाहती. त्याच्यानंतर शक्ती तर काहीच नाही. आणि जर तिचं ऐकलं नाही तर त्याच्या चुकल्या ती त्याला सांगत बसते. ते तर तिचा हाच गेम चालू आहे, तिचा काही गेम एवढा खास चालू नाही. नेमकी अंकिताकडे स्वतःकडे ताकद पण नाही, म्हणजे ज्या वेळेस तो टास झाला त्याच्यामध्ये ती ओढू पण शकत नाही. तोंडाने फक्त चुगल्या लावायच्या आणि त्यानंतरून तिच्याकडे फक्त याची त्याची इमेज इमेज खराब करायची. सपोर्ट तर खूप करायचा. काल धनंजयच्या टास्कमध्ये तिने सपोर्ट खूप केला आणि तो मुद्दा पत्रकारापुरता फक्त सपोर्ट केला. पत्रकार स्वतः बोलले की तुम्ही सपोर्ट करता, त्याच्यानंतर तुम्ही बॅकअप घेऊन टाकता. तिने काल 1500 रुपये डीपी दादाचे होते आणि वर्षा मॅडमचे 1600 रुपये होते. मग तिने 2 ग्लास का प्यावा नाही जास्त. तिने जर 2 ग्लास जास्त पिले असते तर दुसऱ्या राऊंडला धनंजय गेला असता. मग त्याच्यानंतर काय झालं असतं, कारण की या सगळ्या दमलेल्या होत्या पिऊन दोघी जणी. पण नाहीच, त्यांनी म्हणजे ती सपोर्ट पण करते, बॅकअप पण घेते. जिथं मुद्दा आहे ती म्हणते मी त्याला मागे पण खेचलं आणि पुढं पण घेऊन जाईल. म्हणजे तुझा स्वतःचाच निर्णय ठाम नाहीये. ज्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय त्या गेम काहीच नसतो. तुझ्यापेक्षा डीपी दादाचा गेम खूप स्ट्रॉंग आहे आणि तो स्वतःच्या मुद्द्यांवरती स्ट्रॉंग असतो, ठाम राहतो. म्हणजे तुझा दिसून येतो तुझा गेम 0 आहे. तर अशा तिचं असं झालं, तिला कॅप्टन्सी मधनं बाहेर काढलं ना, त्याच्यामुळे तिला ते गेम खेळायचा नव्हता. काल खेळायचा तो होता, बाकी काही नव्हतं. आणि तोच मुद्दा पत्रकारांनी विचारला होता आणि या हप्त्यामध्ये पत्रकारांनी हेच मुद्दे जास्त विचारले जे या हप्त्यात घडून गेलेले होते. तर कारण की भाऊच्या धक्क्यावरती आज भाऊ नसल्यामुळे तेच मुद्दे होणार होते आणि तोच मुद्दा अंकिताचा आला होता. आणि अंकिता खरंच बघायला गेलं आणि तिचा गेम दिसतोय, तिचं एवढं चक्रव्यूहमध्ये दाखवणं साहजिकच आहे. ती तेवढं चुगल्या इकडे तिकडे करते म्हणून ते चक्रव्यूहमध्ये दाखवलं. कारण की ती चुगल्या करते. ती नेमकी तिचा विषय असा आहे की अशा नीच दाखवायचं हे काम तिचे. आणि आम्ही असे 2-3 व्हिडिओ करून पण टाकलेले आहेत, त्या पण जाऊन त्या तुम्ही बघा की अंकिता वालावकर कोणाकोणाच्या चुगल्या केल्या, चुगल्या बी करते आणि खाली दाखवायचं, समोरच्याला खाली दाखवून आपण किती स्ट्रॉंग आहे ना, आपण कसे वर आहे तो स्ट्रॉंगपणा दाखवायला प्रयत्न करते. पण ती तसं काहीच नाही. ती गेम मध्ये 0 दिसतीये. तिला स्वतःलाच समजत नाही या गोष्टी. स्ट्रॉंग कशाला म्हणताय की समोरच्याला सपोर्ट केला ना तर त्याच्यावरती ठाम राहणं. आज मी तुला कॅप्टन म्हणायचो ना, मी तुला कॅप्टन बनवणार तर गव्हाणवणार आहे. मध्ये खरंच अंकिता स्ट्रॉंग नाहीये. तर सपोर्ट अशा व्यक्तीला. या गोष्टीमध्ये आम्हाला अभिजित सावंत आवडतो. कारण की तो ठाम निर्णय सांगतो, सगळे ठाम करतो, ठामपणे निर्णय करतो. तर मित्रांनो, चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.